नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. माणसाचं प्रारब्ध आणि कर्म या दोन गोष्टींची आपण नेहमी गल्लत करतो आणि या गल्लतीतून आपण श्रीमंत का झालो नाही म्हणून आपण देवाला दोष देत बसतो. खरं तर श्रीमंत होणं हे देवाच्या हातात नसतं, तर श्रीमंत होणं हे तुमच्या तळहातावर लिहिलेलं असतं. अर्थात ज्यांच्या हातात लिहिलेलं नसतं त्याने ते आपल्या कर्मानं आणि प्रयत्नानं सिद्ध करून घ्यायचं असतं. अशाच सिद्ध करणाऱ्या माणसांची गोष्ट आपण नेहमी पाहत असतो. आणि ही जी धडपडी मुलं असतात, धडपडी माणसं असतात, त्यांच्या श्रीमंतीचा आयाम काय, त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या सगळ्या आयुष्याचा प्रवास काय हा शोधत असतो. असंच एका नावाशी आपण बोलणार आहोत. खरं तर कोकणातल्या चिपळूण जवळचं एक गाव ब्रुंबाड गाव, आणि याच ब्रुंबाड गावातला एक तरुण मुंबईत येतो आणि सलून इंडस्ट्रीमध्ये, फॅशन इंडस्ट्रीमध्ये, मेकअप इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव कमवतो. हा प्रवास म्हटलं तर जेवढा मी आता बोललो तेवढा सोपा नव्हता. पण नेमकं काय होतं आणि आता या पुढचा प्रवास हा इतरांसाठी किती सोपा आहे, या सगळ्याची यशस्वी व्यावसायिक आर्थिक श्रीमंतीकडे नेणारी गणितं मांडणार आहेत तुषार नॅशनल हेअरक्राफ्टचे तुषार चव्हाण आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास. स्वागत आपलं सुवर्ण कोकणमध्ये. तुषार, खरं तर तुमचं असं नाव आहे आणि गमतीनं असं बोलतो की कोणीही केवढाही मोठा सेलिब्रिटी असू दे, तुमच्यासमोर तो मान झुकवून असतो. अर्थात तुमच्या या क्षेत्रामुळे मला सांगा, नॅशनल हे एक ब्रँड नेम झालंय, हे नेमकं कसं झालं? बेसिकली कसं आहे की नॅशनल देशाशी निगडीत नाव आहे आणि आजोबांपासून मी बेसिकली जातीतला आहे. मी नावी या जातीतलं आहे. आणि असं म्हणतात की वाटीत पाणी आणि सदा आबादानी, म्हणजे नावी कधी गरीब नसतो किंवा तो मेहनत करून स्वतःच्या हाताची कला हे करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. आणि आजोबांचं सलून आणि माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वडिलांचा त्याला नसलेला हा म्हणजे करूच नकोस हा बिझनेस, तो होणारच नाही सक्सेस. जसं तू मगाशी बोललास की कर्म आणि प्रारब्ध, म्हणजे मी दोघांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी कर्मावर विश्वास ठेवतो आणि प्रारब्धावर विश्वास ठेवतो. आणि त्यातून हे घडत गेलं. प्रामाणिक मेहनत आणि लवकरच मी जाण घेतली होती की स्टाईल हा आपला बिझनेस आहे आणि स्वतः मी स्टायलिश राहायला मला आवडतं. तर ही कला कुठेतरी आपल्याला पुढे नक्कीच क्लिक करणार आयुष्यामध्ये आणि त्याच्यावरती प्रामाणिक मेहनत घ्यायची, स्वतः अपडेट करायचं आणि नॅशनल ह्या नावाला मोठं करायचं. हाच एक त्याच्या मागचा हे होता. ग्रॅज्युएशन नंतर थोडं ICICI बँकेमध्ये इतरांच्या टिपिकल फॅमिलीमधून मी आलो आणि इतरांच्या म्हणण्याप्रमाणे ICICI बँकेमध्ये जॉबला लागलो, टाय वगैरे लावून रोज जायचं. पण तिथे बघितल्यानंतर मला नेहमीच वाटायचं की या कॉर्पोरेट लुकमध्ये काहीतरी आहे, ह्यांच्या स्टाईल्समध्ये काहीतरी आहे. मग पिक्चर्स बघितल्यानंतर वाटायचं की हे मी कधी करणार, कारण जर मी ह्यातला आहे तर मला नेहमी विचार पडायचा की ही लोक कुठे केस कापतात, मग ह्यांचं हे काय. तर हे खूप मोठं मार्केट आहे आणि हेच करायचं. वडिलांच्या अगेन्स्ट बंड केला, 8x6चा स्टॉल टाकला, वडिलांचं सलून इकडे, माझं सलून इथे, आणि यातून हे झालं. पण याच्यामध्ये मला माझ्या आईने खूप मदत केली सुरुवातीला की यस, ही गोष्ट होऊ शकते. असं करत असताना मग प्रॉपर प्लॅनिंग झालं त्या गोष्टीचं की मला शिकायचं आहे, तर मग मला इंटरनॅशनली शिकणं गरजेचं आहे. मग मी सिंगापूर केलं, मलेशिया केलं, बँकॉक केलं, आता डिसेंबरमध्ये पॅरिसला माझं हे आहे. मग हे ट्रेनिंग मी करत आलो आणि ह्या ट्रेनिंगमधून मग व्यवस्थित प्लॅनिंग झालं माझ्याकडे की कसं प्लॅनिंग. मला फायनान्स अवेलेबल झाला, म्हणजे फायनान्स मला मिळाला. माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी असा फायनान्स केला आणि नॅशनल या नावाला मोठं करायचं. पण त्याला TM आणि रजिस्ट्रेशनला कुठेतरी हे येतं नॅशनलला, म्हणून मग तुषार हेअरक्राफ्ट हे झालं. पण नॅशनल त्याच नावाने चालू ठेवायचा माझा हा पर्याय आहे. हे सगळं स्वप्नवत आहे. म्हणजे मला एक या निमित्तानं टिपिकल मुंबईचा प्रश्न विचारायचा की महानगराचा, की चांगला जॉब किंबहुना एका बँकेत काम करत असताना त्यातूनही प्रगती झाली असती, मग नेमकी अशी घुसमट का झाली की स्वतःचा धंदा काढावा असं का वाटलं? कारण मध्यमवर्गीय जगणं आपलं आयुष्य असतं. नाही, बेसिकली कसं आहे की जॉब माझा चांगला होता पण कुठेतरी लिमिट्स होते. आणि मी बेसिकली हाताची कला आहे की मला असंही आताही वाटतं की तुझ्या केसांमध्ये काहीतरी चेंज असावा. मग ते चेंजेस मला नेहमी ते घुसमट करायचे की नाही, ह्या माणसाला मी अशा पद्धतीने बदलेन, ह्या माणसाला मी अशा पद्धतीने बदलेन. मग तो प्लॅटफॉर्म कुठला, तर माझा व्यवसाय केस, आणि त्याच्याशी ते हे करायचं. म्हणून ती मुंबईमध्ये मी त्याला सुरुवात केली. आणि मग असती मित्रपरिवारांच्या माउथ पब्लिसिटीने माझा केस कापण्यावर, म्हणजे मी जप करतो, माझी जी कला आहे त्या कलेचं मी साधना करतो की ह्या कलेमध्ये मला प्रावीण्य मिळवायचं आणि रोज आजच्या तारखेला सुद्धा मला ती अपडेट राहणं गरजेचं असतं. नक्कीच.
साधारण दादर मधलं मोक्याच्या ठिकाणी, म्हणजे आज ठरवून जरी कोणी म्हटलं की मला दादरमध्ये गाळा घ्यायचा आहे तरी ते दिव्य असणार, कारण असलेले गाळे. मग त्यावेळी नेमकी दादर ही जागा कशी काय हे केली? दादर हा सेंटर प्लेस आहे आणि माझं दादर ईस्टला पार्लर होतं वडिलांचं, मग त्यातून डेव्हलप होताना दादर वेस्टला आलो आम्ही. आणि मार्केटिंगसाठी लोक आज पण दादरला येतात. दादरमध्ये खूप लोक, म्हणजे गावाकडनं आलेला पण माणूस होतो की मला दादरला हे करायचं आहे, म्हणजे कोकणातून येणारी माणसं सुद्धा मला दादरलाच जायचं आहे. मग त्या ह्याच्याने मी दादर हा प्लेस हे केलं. बरं. मला सांगा की या सगळ्या तू असं म्हणालास की सगळ्या प्रत्येकाच्या जगण्यात एक कला असते, आणि म्हणजे मला हे बोलण्यात एक चांगलं सूत्र मिळालं की व्यवसायात कलावंतानं उतरावं, ज्याला खूप काही सुंदर द्यायचं आहे अशा प्रत्येक माणसानं उद्योजक व्हावं, हे मला आज तुमच्याकडनं शिकता आलं. असे कोणते नेमकं आव्हानात्मक एक क्षेत्र आहे, म्हणजे पहिल्यांदा याचं, म्हणजे आम्ही लहान असताना असं वाटायचं की फक्त बाबा फक्त केस कापणे, गोटा करून या, झालं इथपर्यंत जपलं. पण आता मात्र लहान मुलंही स्वतःची हे सांगतात की मला एवढीच स्टाईल आहे. ही जी स्टाईल आहे, किंवा फुटबॉलमध्ये वेगवेगळ्या ज्या स्टाईल दिसतात, आज पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये सुंदर दिसण्याचं जी स्पर्धा झाली आहे, त्याला कुठेतरी मोठं विस्तारणारं एक क्षेत्र आहे. याबद्दल तरुणाईच्या नवनवीन संधी कशा आहेत उद्योगाच्या? बेसिकली कसं आहे की इंडियामध्ये जेव्हा इंडियन्स मिस युनिव्हर्स, मिस इंडिया आणि इंडियन बॉईज किंवा आपण मेल बोलतो जेंट्स, जेव्हा तो मॅट्रोसेक्शुअल झाला आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये खूप मोठं हे झालं. आणि फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, ही एक संकल्पना आपल्याकडे अजूनसुद्धा आहे की माझा पहिला लुक हा माझा लास्टचा लुक. आणि मग ह्याच्यामध्ये करिअर करताना तुम्हाला सतत त्या गोष्टीचं अपडेट राहणं गरजेचं असतं की चेहऱ्यांचे केस आणि केसांचं स्ट्रक्चर ह्याप्रमाणे केस कापणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. असं नव्हतं पहिल्यांदा, सुरुवातीला होतं. माझे आजोबा मी केस कापताना बघितलेत, माझ्या वडिलांना मी केस कापताना बघितलं की फणी इकडून लागली की इकडून बाहेर पडायची. आणि आता कसं झालं की फणीच नाही आहे, तिथे फिंगर्स आले आहेत, फिंगर्सवरती केस होतं. फणी ही अजूनही बेसिक आहे, पण मग शेप्स आले. मग ते चेहऱ्याचा कुठला भाग असा आहे की जिथे आपण काही केस, आता काहींचे केस साईडला नसतात, एका साईडनं बाल्ट असतो, एका साईडला अबनॉर्मल शेप असतो. मग त्याच्यावरती काम करता करता ही पोझिशन येते. आणि मग त्यांचं प्रोफेशनल आलं, प्रोफेशन काय करतात, वेदर इट इज पॉलिटिशियन्स, वेदर इट इज फुटबॉल प्लेअर, मग तो अच्छा, या सगळ्याप्रमाणे देखील स्टाईल बदलतात. स्टाईल बदलतात, ह्या सगळ्यांप्रमाणे देखील स्टाईल बदलतात. आणि मग त्याचं अपडेट करिअर ह्याच्यामध्ये जर करायचं असेल तर त्याचं अपडेट राहणं, त्याचं एज्युकेशन घेणं. जातीतला मी असल्या कारणाने मला केस कापणंही माहिती होतं, पण त्याला नेमकं काय म्हणतात हे जेव्हा मी इंडियाच्या बाहेर सिंगापूरला गेलो पहिल्यांदा, आणि तिथे जेव्हा मी 15 दिवसाचा कोर्स केला, त्यावेळेस बोलतात की ज्या ओव्हरकोम सिझर कटिंगला आम्ही नेहमी कैचीपणीचा कट बोलतो, पण त्याचा बेस आहे की ओव्हरकोम सिझर कटिंग. डोकं मुळात उभं आहे, गोल आहे, मग ती डिग्री आली, मग इथून असं जाताना ती डिग्री. आम्हाला काय वडिलांनी सांगितलं, अरे बाई इथून सुरुवात करायची आणि इथून जायचं, मग केस मोठे असेल तर फणी वर उचलायची. पण त्याला ज्यावेळेस मी टेक्निकली अभ्यास केला त्यावेळेस ते सेप्स तयार झाले. नक्कीच हे एक विस्तारणारं क्षेत्र आहे मित्र हो. मीही जॉबच्या निमित्तानं ज्यावेळी पहिल्यांदा मुंबईत 7-8 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा खूप स्ट्रगल करायचं. असंच एक दादर स्टेशनवर एक मला म्हातारे आजोबा भेटले होते. मी हताश होऊन असा बसलो होतो. त्याने विचारलं काय आलं, काय नाही, आज इंटरव्ह्यू देऊन आलो पण जॉबचं काही झालं नाही. त्याने सांगितलं पाहिजे ज्यावेळी हताश व्हाल ना त्यावेळी फार काय करू नका. मुंबईत काहीच नाही झाले तर 2 जॉब नक्की असतात आणि या जॉबला मरण नाही. कुठलीही टपरी शोधा किंवा नाका शोधा, त्या नाक्यावर चहाची टपरी घाला किंवा एखादं पार्लरचं दुकान बघा. या 2 बिझनेसमनकडनं लक्षात घ्या, हे आयुष्यात नष्ट न होणारे बिझनेस आहेत. आपलं जगणं हे बिझनेस सारखं असतं आणि या बिझनेसमधनं आपण काय घेतो, त्या माणसांची मेहनत शिकायची असते, त्या माणसांचे कष्ट शिकायचे असतात. कष्टातलं नाविन्य आणि नाविन्यातलं सातत्य शोधणारी ही माणसं आहेत. याच माणसांबद्दल बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. स्वागत. आपण बोलतोय तुषार चव्हाण यांच्यासोबत. आज इंडस्ट्री बदलते आहे. मराठी चित्रपटसृष्टी असेल, हिंदी सिनेसृष्टी असेल, क्रिकेट वर्ल्ड असेल, फॅशन वर्ल्ड असेल, या सगळ्याचा केवळ महानगरांपुरता नाही आहे तर अगदी गावागावात आहे. म्हणजे अगदी 4 वर्षापूर्वी तर प्रत्येक गावात 20-25 धोनी दिसायचे किंवा वेगवेगळ्या स्टाईल दिसायच्या. ही सगळी आता लाट आलेली आहे. आज जगाचा विचार करताना, म्हणजे आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या परदेशात जाता, या सगळ्या क्षेत्रात जाताना तिकडे जाणारं, तिकडे दिसणारं हे क्षेत्र किती मोठं आहे आणि त्यातली श्रीमंती किती मोठी आहे? खूप आहे.
तिथे एव्हरीबडी इज नोस फॅशन. त्यांना फॅशन काय आहे माहिती आहे. आपल्याकडे फॅशन आता जागी होते आहे. जसं 4 वर्षापूर्वी माझ्याकडे जी स्ट्रेटनिंग हा प्रकार आला होता, तर रत्नागिरीतील मालवण जिल्ह्यातील मुलगा माझ्याकडे मुंबईत आला होता की तिथे करायला. आणि ह्या गोष्टी आपल्याला रत्नागिरीत किंवा कोकणात अवेलेबल होऊ शकतात. माझं तसंच पर्याय चालू आहे. माझी रत्नागिरीमध्ये ब्रँच आहे, माझी खेडमध्ये ब्रँच आहे. तिथल्या लोकांना, तिथल्या मुलींना, तिथल्या मुलांना मी करिअर म्हणून गायडन्स देतो की याच्यामध्ये खूप काही श्रीमंती आहे, याच्यामध्ये खूप काही अपडेट आहे, खूप काही स्टाईल्स आहेत, जो एक पर्यायाने करिअर म्हणून तुम्ही बघू शकता या गोष्टीकडे. पहिलं कसं होतं की मुंबई ही वास्ट आहे, मुंबईमध्ये जात लक्षात घेतली जात नाही करिअरसाठी. पण महाराष्ट्रात इतर कुठल्या जमान्यात गेला की पर्टिक्युलर जातीतला लोकच हा व्यवसाय करतात. म्हणजे न्हावी जातीतला नाही, मी थेटच बोलतोय आयुष्यात की बघा की आपण उगाच उद्योग म्हणून बोलताना, पैसा म्हणून बोलताना या गोष्टी केल्याच पाहिजे. जर कोल्हापूरमधला एक मोठा कोल्हापुरी चपलाचा बिझनेस एक ब्राह्मण समाजातला माणूस सांभाळत असेल, तर आता जात आणि व्यवसाय आणि श्रीमंती ही सगळी गणित बाजूला गेलेली आहेत. पण नाभिक समाजाकडे याचं खऱ्या अर्थानं त्यातलं स्किल आहे. आज या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये उत्तर प्रदेशमधनं माणसं येत आहेत, त्यांची कोण जात विचारत नाहीये, थेट त्यांच्यावर आपण आपलं डोकं सुपूर्द करतो. थोडक्यात महाराष्ट्रातल्या तरुणांना हा केवढा मोठा बिझनेस आहे. मला त्यातल्या त्यात कौतुक करावं असं वाटतं महाराष्ट्रातल्या गृहिणींचं. म्हणजे कुठल्याही गावात जा, 80% मुलींनी पार्लरचा जॉब केलेला असतो, त्यांचा बिझनेस. म्हणजे त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे की एक जोडधंदा म्हणून त्यांना बघतात. मी त्याच विषयाकडे येतोय. सर्वसामान्य तरुणांना या इंडस्ट्रीत जर यायचं असेल तर काय करावं लागेल आणि आल्यानंतर हे क्षेत्र किती मोठं आहे? जसं तू आता बोललास ना की 80% महिला पार्लर करतात. पूर्वी असं होतं की काहीच नाही शिकली तर पार्लर शिक. बरोबर आहे. पण आता असं आहे की ग्रॅज्युएशन मस्ट कंपल्सरी आहे. निदान 12वी तरी व्हा. तुम्हाला एथिक्स माहिती पडतात, तुम्हाला इंग्लिश वाचायला येतं, कारण जगाच्या बरोबर बिझनेस करायचा आहे. तुम्हाला परदेशात जाऊन बिझनेस करायचा आहे, तर त्या लँग्वेजवर प्रभुत्व असलं पाहिजे. आणि क्रिएटिव्ह माइंड तुमचं असलं पाहिजे. एज्युकेशन्स, क्रिएटिव्ह माइंड, सातत्य, नेहमीची प्रॅक्टिस आणि फायनान्सचं व्यवस्थित नियोजन असलं पाहिजे. श्रीमंती ह्या बिझनेसमध्ये खूप आहे, पण प्रॅक्टिस, तुमचं एज्युकेशन माइंड आणि फायनान्स या सगळ्या गोष्टीवर तुम्ही जर एकत्र बसून प्लॅनिंग केलं तर माझ्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीतल्या माणसाला जर हे शक्य झालं तर इतरांनाही ते नक्कीच शक्य होईल. नक्कीच मित्र हो. हा जो ही गोष्ट अशी आहे, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या पार्लरमध्ये जातो तेव्हा आपले ग्राहक म्हणून डोळे बंद केले तर त्यातलं मिळणारं समाधान हे आयुष्यात दुसरीकडे कुठे मिळत नाही. तसंच हा जर धंदा करायचा असेल तर नीट जर डोळे उघडे ठेवले तर दिसणारी श्रीमंती आणि तुमचा उद्योजक म्हणून होणारा प्रवास हा फार मोठा असतो. खूप साधी गोष्ट असते, याच साध्या गोष्टीतनं मिळणारी मात्र श्रीमंती अफाट असते. याच विषयावर बोलतो. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय तुषार चव्हाण यांच्यासोबत. तुषार, हे सगळं सुवर्ण कोकण आहे, कोकण संदर्भात बोलतो. कोकणात आता वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत, पण परदेशी पर्यटक असतो, त्या परदेशी पर्यटकाला जर असं ठरवलं त्यांनी की त्याचं जे कल्चर आहे ते छानपैकी असं समुद्रावर यावं, त्याला मसाज यावा, तो जो गोवा सोडला तर त्यानंतरच्या पुढे मिळत नाही. एकतर केरळात जावं लागतं किंवा त्याची हद्दही गोव्यात संपते. कोकणात अशा पद्धतीचा बिझनेस करायला फार मोठा स्कोप आहे. किती होऊ शकतो आणि या सगळ्याला तुम्ही काय मदत कराल? खूप चांगल्या प्रकारात हा बिझनेस तिथे होऊ शकतो. कारण बॉडी स्पा किंवा रिलॅक्सेशनसाठी जे पर्यटक जेव्हा येतात त्यानंतर त्यांना काही संध्याकाळच्या नंतर थोडंसं बॉडीला रिलॅक्सन हवं असतं. आणि ह्या गोष्टी आपण जर कोकणामधल्या मुलांना याच्याबद्दल कोकणात जाऊन व्यवस्थित प्रशिक्षण दिलं गेलं ह्या गोष्टीचं, तर खूप पर्यायाने खूप मोठा हे त्यांना सपोर्ट मिळू शकतो की त्यांचं करिअर करण्यासाठी. कारण मी बघितलं की बाहेरच्या देशातून किंवा बाहेरच्या नागालँड वगैरे अशातून त्या मुलं तिथे येतात आणि तो पर्टिक्युलर प्रोफेशनल मसाजचा, बॉडी मसाजचा किंवा मेनिक्युरिस्ट, पेडिक्युरिस्ट किंवा हेअरस्टायलिस्ट असे असतात. मग यांना प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. आणि त्या प्रशिक्षणासाठी जेव्हा इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स किंवा टुरिझम्स इथे येतात आणि त्यावेळेस त्यांच्याशी इंग्लिश बोलणं किंवा हिंदी बोलणं, लँग्वेजवर कमांड घेणं, ह्याही गोष्टी त्याचबरोबर तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कलाकार म्हणून तुमची कला असेलही, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लँग्वेजवर कमांडही असणं खूप गरजेचं आहे.
नक्कीच याच उद्देशाने आणखीन एक छोटासा प्रश्न. आज कोकणात पूर्णपणे बहुतांशी सिनेमाचं म्हणजे मराठी सिनेमा तर होतो बऱ्यापैकी, हिंदी सिनेमाचं शूटिंग होतं. अशा वेळी पार्लरची किंवा अशा पद्धतीचं जे फ्रेश होण्यासाठी, चेहरा फ्रेश होण्यासाठी सेंटरची कमी आहे, अशा वेळेला हा मोठा बिझनेस आहे, याबद्दल काय सांगाल? एक शूट म्हटलं की मग एक हेअरस्टायलिस्ट आला, त्याचा असिस्टंट आला, मेकअप म्हटलं की मेकअप, त्याचा असिस्टंट आणि स्टायलिस्ट. तर कोकणातल्या मुलांना जर ह्या पद्धतीने आपण एज्युकेशन दिलं गेलं आणि त्यांना माफक दरात, व्यवस्थित दरात, करिअर गायडन्स म्हणून हा व्यवसाय आपण ज्यावेळेस तिथे ठेवू तर आणि आमच्या पर्यायाने चालू पण आहेत तसं. बरोबर. रत्नागिरीत आपण मार्गदर्शन घेता, मुंबईत आपली परेलला सेंटर आहेत. एकच फक्त आणखीन एक शेवटचा प्रश्न की यातन्या व्यवसायाच्या संधी आहेत. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून सतीश परब आणि सुवर्ण कोकण आपल्यासारख्या उद्योजकांना दाखवून उद्योजक घडवण्याची प्रक्रिया आहे. काय वाटतं, सुवर्ण कोकणच्या चळवळीत सामील होण्यासाठी लोकांना काय आवाहन कराल आणि परबांच्या उपक्रमाबद्दल काय शुभेच्छा द्याल? सतीश परब यांचे आभार मानतो की त्यांनी खूप चांगला कन्सेप्ट सुवर्ण कोकण म्हणून राबवलेला आहे. आमच्याकडनं म्हणजे माझ्या अकॅडमीकडनं, माझ्याकडनं ज्या पद्धतीने सतीश परब आणि हे चालू आहे त्या पद्धतीने जी काही मदत करता येईल किंवा जे काही मार्गदर्शन मला त्यांना देता येईल कोकणातल्या यांना, ते जरूर मी देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. मित्र हो, उद्योजक असेच असतात, आपल्या आजूबाजूला असतात. फक्त आपले त्यांच्याकडे बघण्याचा आपल्याला दृष्टिकोन हा स्वच्छ असला पाहिजे. जेव्हा स्वच्छ विचारांना पाहतो त्यावेळी त्यांच्या जगण्यातनं आपल्याला आपलं आयुष्य समृद्ध झालेलं दिसतं. असंच एक नाव तुषार चव्हाण होतं. त्यांच्या जगण्यातनं कळलं की हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर असण्यामागे तुमचा चेहराही खूप देखणा असू शकतो आणि भविष्यात होईलही. तुषार इथे आलात, तुमच्या सगळ्या आयुष्याची गाथा सांगितली आणि भविष्यात कोकण किती सुंदर आहे आणि कोकणातले उद्योजक किती सुंदर होतील याबद्दल खूप मार्गदर्शन केलं. आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.